नमस्कार माझ्या सर्व लाडके बंधूंनो, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहता TV6 मराठी. आजचा व्हिडिओ खूप लक्ष देऊन बघा, कारण आज मी जी माहिती सांगणार आहे ती कदाचित तुमच्या पुढच्या हप्त्यावर थेट परिणाम करू शकते. सध्या अनेक बहिणींचे मला मेसेज येत आहे, दादा केवायसी केली पण पैसे नाही आले. दादा अजून केवायसी झाली नाही, आता काय होणार? मार्चमध्ये काही तपासणी सुरू आहे का? आणि खरं सांगतो, या सगळ्या प्रश्नांमध्ये एकच भीती आहे, आपला हप्ता थांबणार तर नाही ना? काही ठिकाणी अशी चर्चा सुरू आहे की लाभार्थी यादी पुन्हा एकदा तपासली जात आहे. काही खात्यांमध्ये मिसमॅच आढळलेले आहेत. काही जणांची केवायसी इनकम्प्लीट आहे आणि म्हणून सिस्टम आता पुन्हा डाटा व्हेरीफाय करत असल्याचं बोललं जाते. मी तुम्हाला घाबरवण्यासाठी बोलत नाही, पण माहिती नसल्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून आधीच सांगतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या केल्यावर तुमचा हप्ता इथे सुरक्षित राहू शकतो. आता शांतपणे समजून घ्या, सरकारकडून कोणतीही योजना चालू असली की काही महिन्यांमध्ये व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू होतेच. कारण सुरुवातीला घाईमध्ये भरलेले अर्ज, चुकीची माहिती, डुप्लिकेट एंट्रीज किंवा बँक डिटेल्स मिसमॅच अशा गोष्टी नंतर समोर येतात. सध्या नेमकं हेच घडत असल्याची चर्चा आहे. काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थी यादी पुन्हा तपासली जात आहे. विशेषतः ज्या खात्यांमध्ये केवायसी पूर्ण आहे किंवा आधार आणि बँक अकाउंट लिंकिंगमध्ये समस्या आहे, अशा खात्यांवर सिस्टम लक्ष ठेवत आहे. आता या सगळ्यांचा अर्थ काय? ज्याची सर्व माहिती योग्य आणि अपडेट आहे, त्यांना कोणतीही भीती नाही. पण ज्या बहिणींनी अजून केवायसी केलेली नाही किंवा अर्धवट ठेवले आहे, त्यांनी आता अजिबात वेळ दवडू नये. अनेक वेळा असं होतं की आपण अर्ज भरतो, केवायसी करतो असं वाटतं, पण बँकमध्ये आधार लिंक नसतं, NPCI इन मॅपिंग इनॲक्टिव्ह असतं आणि मग पेमेंट प्रोसेस झाल्यावर पैसे परत जातात. तुम्ही म्हणता, दादा आम्ही सगळं केलं तरी पैसे आले नाहीत. यामागे 3 मुख्य कारण असतात. पहिलं म्हणजे आधार आणि बँक अकाउंट योग्य प्रकारे जोडलेले नसतात. दुसरं म्हणजे अकाउंट ॲक्टिव्ह नसतो किंवा DBTसाठी इनेबल नसतं. तिसरं कारण म्हणजे सिस्टममध्ये तुमचा ॲप्लिकेशन सिस्टम पेंडिंग दाखवत असतो. आता मार्च महिना सुरू झाला आहे. नवीन आर्थिक वर्ष जवळ आलेलं आहे. अशा वेळी सरकार अनेक योजना क्लीन अप करतं. म्हणजे पात्र लाभार्थ्यांचे पुढे ठेवले जातात. म्हणून जर कोणाची माहिती इनकम्प्लीट असेल, तर सिस्टम टेम्पररी होल्ड लावू शकतो. याचा अर्थ कायमचे बंद नाही होत, पण व्हेरिफिकेशन पूर्ण होईपर्यंत थांबवू शकतो. आता सर्वात मोठा प्रश्न, मागील हप्ते मिळतील का? जर तुमची पात्रता कायम असेल आणि केवायसी नंतर पूर्ण झाली, तर मागील हप्ते क्रेडिट होण्याची शक्यता असते. पण ते सिस्टम व्हेरिफिकेशन नंतरच. म्हणून अफवा ऐकून पॅनिक होऊ नका. मी स्पष्ट सांगतो, अधिकृतपणे हप्ता बंद अशी घोषणा झालेली नाही. पण व्हेरिफिकेशन सुरू असल्याची चर्चा दुर्लक्षित करू नका. आता तुम्ही काय करायचं? आजच तुमच्या बँकमध्ये जाऊन आधार लिंकिंग व्हेरीफाय करा. NPCI मॅपिंग ॲक्टिव्ह आहे का विचारून घ्या. ॲप्लिकेशन स्टेटस चेक करा. हे 3 कामं केले तर 80% समस्या तिथे संपतात. मला माहिती आहे हा हप्ता अनेक बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे. घर खर्च, मुलांचं शिक्षण, औषध सगळं यावर अवलंबून आहे. म्हणून मी वारंवार सांगतो, माहिती वेळेवर घ्या, पण घाबरू नका. जर तुमची केवायसी पूर्ण आहे तर कमेंटमध्ये लिहा पूर्ण आहे आणि जर अजून पेंडिंग असेल तर पेंडिंग लिहा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर सविस्तर मार्गदर्शन करेल. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा हप्ता वाचू शकतो. सबस्क्राईब करा, कारण पुढील काही दिवसात यावर मोठे अपडेट येण्याची शक्यता आहे आणि ते तुम्हाला सर्वात आधी इथेच मिळेल. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.